12 वर्षांनंतर विश्वास खरे खून प्रकरणाचा निकाल, दोघांना जन्मठेप. गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून व दरोडा प्रकरणात तब्बल 12 वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. गुहागर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणात चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. मालटकर यांनी आरोपी अमोल चंद्रकांत गाडवे राहणार बोफखेल, खडकी, पुणे आणि किरण रामदास कुचेकर राहणार उत्तमनगर, वारजे, माळवाडी, पुणे यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास 6 महिन्यांची सक्त मजुरी अशी ही शिक्षा सुनावली आहे. तर विष्णू किसन कनपुरे राहणार पुणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या गाजलेल्या प्रकरणात गुहागर पोलिसांनी केलेला सखोल, शास्त्रीय आणि पुराव्यांवर आधारित तपास हा निकालाचा कणा ठरला. तपासादरम्यान जमा करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयात सरकारी पक्षाने भक्कम बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विनीत, पोलीस हवालदार आशिष बल्लाळ, प्रकाश मोरे तसंच SL पाटील यांनी केला. सध्या गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खटल्याचा प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील ॲडव्होकेट PR साळवी यांनी प्रभावीपणे मांडली, तर पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील आणि हेड कॉन्स्टेबल SS शिंदे यांनी सातत्याने मेहनत घेतली.